मित्रहो 2025चा पहिला पाऊस 7 मेला म्हणजे मृग नक्षत्राच्या ठीक 1 महिना आधी पडला आणि आज जवळपास तिसऱ्यांदा मुंबईत पाऊस होतोय आणि मुंबईची अक्षरशः दांडीगुल झालेली आहे। पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार, त्यांना आपण सगळे दादा या टोपण नावाने ओळखतो आणि मुंबईचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचे निकटवर्तीय समर्थक आणि त्यांचे जे काही चाहते आहेत ते त्यांना भाई या नावाने ओळखतात। मुंबईमध्ये वरुणराजा बरसला आणि दादा आणि भाईच्या कारभाराचा पूर्ण बोजवारा उडाला अशी एकूणच स्थिती आहे। आता याच सगळ्या गोष्टीसाठी विरोधकांनी राजकारण तापवायला सुरुवात केली आहे। पण या पावसाने काय केलं मित्रहो, तर जे ब्रँडेड नेते आहेत आणि ब्रँडेड प्रशासकीय अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा पुरता बोजवारा वाजवलेला आहे आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMRDA रिजन मधल्या सगळ्या चाकरमान्यांची आणि नागरिकांची पुरती दैना उडालेली आहे। या सगळ्याला कोण जबाबदार आहे याचा शोध तर काळाच्या ओघात सगळ्यांना घ्यावाच लागणार आहे। पण या आधी मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर होता तिथे शिवसेना भाजप यांचं जे काही प्रशासन होतं तेही तसंच आहे आणि आता पुन्हा जे अर्धे झालेले शिवसेनेचे शकल झालेली नेते असलेले एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा जो काय कारभार आहे हाही तसाच आहे। म्हणजे मुंबईकरांच्या माथी हा अंधारच लिहिलेला आहे आणि तो अंधार पावसाने दाटलेल्या ढगांचा आहे की भ्रष्टाचाराच्या एकूणच काळ्या पैशांचा आहे हे आता मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना शोधावं लागणार आहे। काय आहे सगळा मामला आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आता आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, बारामतीचे पुरते 12 वाजलेत कारण बारामतीच्या जवळचा डावा नीरा कालवा जो आहे तो फुटला। त्याचं पाणी हे बारामती, इंदापूर, दौंड या भागात पसरलं आणि तिथे जवळपास संपूर्ण बारामती जलमय झाल्याचं बघायला मिळतंय। अजितदादा पवार म्हणजेच शरद पवारांचे पुतणे असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे ॲक्शन मॅन म्हणून आपण सगळे ओळखतो। विकास, प्रशासन, कारभार कसा करावा तर अजितदादांसारखा करावा असं अनेक लोक सांगतात। पण याच अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्री आहे, तेच बारामतीचे कारभारी आहेत आणि तिथे जे काही घडलेलं आहे ते याआधी गेली अनेक वर्ष घडलेलं नव्हतं। आता आपल्यापैकी अनेक लोक असं म्हणतील की पाऊसच इतका बरसला त्याला काय करायचं। राज्याचं मंत्रालय ज्या भागात आहे तो भाग आहे नरिमन पॉइंट। या भागामध्ये जर आपण पावसाचा विचार केला तर 252 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ज्या इमारतीमधून किंवा ज्या वास्तूमधून नियंत्रित केली जाते ते आहे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय। त्या परिसरामध्ये पाऊस पडलेला आहे 216 मिलीमीटर। म्हणजे हा जर आपण पावसाचा विचार केला तर दक्षिण मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय आणि आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर नेत्यांची जी काही भाषणबाजी, त्यांचे दौरे सुरू होतात। पण आता मात्र या नेत्यांचं काय चाललंय हे जर आपण पाहिलं तर ते या पावसाच्या दैनेपेक्षा अधिक चीड आणणार आहे। याचं कारण काय तर जसे हे काही बारामती मुंबईतले जे काही ब्रँडेड नेते आहेत म्हणजे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, आशिष शेलार असतील, गिरीश महाजन असतील, या सगळ्यांच्या कामाचा, कारभाराचा बोजवारा उडालेला आहे। हे काही बोलून काही होणार नाही हे आता सामान्य नागरिकांना कळून चुकलेले आहे। दुसरीकडे या जर आपण पाहिलं तर ब्रँडेड अधिकारी म्हणजे कोण तर ज्यांचा महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये ब्रँड चर्चेला असतो किंवा ज्यांच्या कामाबद्दल नेहमी बोललं जातं। आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, एरवी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करणारे गगराणी एक अकॅडमिक किंवा तल्लख बुद्धीचे आणि उत्तम प्रशासनासाठी ओळखले जातात। पण मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून ज्या वेळेला तुम्ही नेमले जाता त्यावेळेला तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या कार्यकुशलतेचा आणि तुमच्या सजगतेचा कस लागतो। भूषण गगराणी आणि त्यांचं संपूर्ण म्हणजे मग त्यांच्याबरोबर असलेले जे अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत तेही सगळे ब्रँडेड आहेत। मग ते बिपिन शर्मा असू देत
किंवा इतर तत्सम कोणी अधिकारी असू दे त्यांचा संपूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। याचं कारण काय? तर याचं कारण आता हे प्रशासकीय अधिकारी काय सांगतील, आमची नालेसफाई सुरू होती, पाऊस अचानक कोसळला। मित्र हो, पाऊस अचानक कोसळलेला नाहीये। या नालेसफाईच्या कामाला जो काही विलंब झालेला आहे त्याच्यामुळे मुंबईवर ही वेळ आलेली आहे। त्याचबरोबरीने मुंबईत जे काय पायाभूत सुविधांच्या उपाययोजनेसाठी किंवा पायाभूत सुविधा बनवण्यासाठी जे खोदकाम सुरू आहे तिथे रस्त्याची कामं अर्धवट पडलेली आहेत। 1 मेच्या दिवशी वरळी जवळच्या ॲक्वालाईन मेट्रो जी काय भूमिगत मेट्रो आहे तिचं उद्घाटन करण्यात आलं। आज त्या ॲक्वालाईन त्या मेट्रो स्टेशनमध्ये आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार तेही उपमुख्यमंत्री आहेत, पण या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता जणू काही ते बिनकामाचे आहेत का असा प्रश्न पडावा, इतकी वाईट परिस्थिती आपल्याला या सगळ्या पहिल्या तिसऱ्या पावसाने दाखवून दिलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर हे सगळे अधिकारी, मग ठाण्याचे आयुक्त जर आपण पाहिलं, सौरभ राव यांचा विचार केला तर तिथेही संपूर्ण सगळी परिस्थिती बोंबललेली आहे। नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, तिथे तर कैलास शिंदे आहेत, त्यांच्याही पूर्ण कार्यक्रमाचा बोजवारा उडालेला आहे। अर्थात मुंबई आणि ठाण्याच्या तुलनेमध्ये नवी मुंबईचे इतके काही 3-13 वाजलेले नाही आहेत, पण आपण पुण्याचा आणि मुंबईचा जर विचार केला तर आता या दोन्ही महानगरांना फक्त देवच सुरक्षित ठेवू शकतो, नेत्यांच्या बसकीती बात नाही, इतकं स्पष्ट झालेलं आहे। आता ज्या वेळेला सत्ताधारी नेते म्हणजे गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, अजित पवार हे जेव्हा आता या सगळ्या पावसाच्या पाहणीसाठी आणि त्याच्या उपाययोजनेसाठी बाहेर पडलेले आहेत, हे दरवर्षीच असतं। म्हणजे दरवर्षी पाऊस पडतो आणि पहिल्या पावसात किंवा दुसऱ्या पावसामध्ये मुंबईची तुंबई होते, पुण्यामध्ये सगळंच उणे अशी परिस्थिती असते, नेते भाषणबाजी करतात आणि मग या नेत्यांना खरंच मनापासून मुंबईकरांची, ठाणेकरांची भ्रांत आहे, चिंता आहे का असा प्रश्न पडावा, असं सगळं आपल्याला बघायला मिळतंय। आणि तरीही गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीत हे सत्ताधारी नेते, मग ते पुण्यातले दादा असू द्यात किंवा मुंबईतले भाई असू द्यात, या दोघांकडेही अगदी सारखी परिस्थिती आहे। आणि मग पुण्यामध्ये जे काही सांगितलं जातंय त्याच्यापेक्षा अधिक जास्त भयावह मुंबईत सांगितलं जातंय। आणि मग बघा, सत्ताधारी जे कोणी आहेत त्या सत्ताधाऱ्यांवर शिंतोडे उडवण्याचं काम सुरू असतं असं आपण म्हणू शकतो। पण आता गेल्या काही काळामध्ये जर नगरसेवक पैसे खात आहेत तर ते नगरसेवक गेली 4 वर्ष नाही आहेत, मग आता कारभार जो आहे तो थेट राज्य सरकारचा, मंत्र्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती आहे। मग या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये नेमकं कोण सहभागी आहे, मुंबईची नालेसफाई का झाली नाही, हा प्रश्न सर्वसाधारण सगळ्यांनाच पडू शकतो। आणि जी गोष्ट या नालेसफाईच्या बाबतीत आहे त्यावर आता गेली 3 दशकं मुंबई ज्यांच्या हातात होती ते ठाकरे बाहेर न पडतील तरच नवल। आता आणि या सगळ्या मुंबईची जी काही दैना उडालेली आहे त्याच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री, जे कोणतीही दुर्घटना घडली किंवा कुठेही समस्या आली तर जागेवर पोचतात, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही आहे का? आणि तरीही ते काहीतरी सांगत असतात। आपण ऐकूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय सांगतात। रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं। तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो। आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले, म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे, आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे, ड्रेन आउट झालेलं आहे। कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे। आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो। पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये। महापालिका मुख्यालय इकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला, हे विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला, कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकारचं
एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम दबदब पाऊस पडलाय. आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची ती सकाळी पाणी भरले नक्की, आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे. रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडी 10 मिनिटाचं बंद होती, पण ताबडतोब ते ट्रेन आउट झालं म्हणजे बंदरजवळ. पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे, ती आता कंप्लीट होईलच. आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आपण मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची, प्री मान्सून वर्क्स आपली तयारीसाठी. आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे, यामध्ये PWD आहे, MMRD आहे, मुंबई महापालिका तर आहेच, परंतु आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, हे सगळे NDRF, SDRF या सगळ्यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे. आता आपण पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सांगतायत त्याला अगदी छेद देणाऱ्या गोष्टी आदित्य ठाकरे बोलतायत. आता आदित्य ठाकरे बोलतायत ही सामान्य मुंबईकरांची भाषा आहे किंवा संतप्त मुंबईकरांची भाषा आहे, कारण मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे 3:13 वाजलेले आहेत. बस सेवा चालत नाहीये. तुम्ही तुमच्या गाडीने जर बाहेर पडलात तर रस्त्यात तुंबलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी पोचवेल की नाही याची काहीच खात्री देता येत नाहीये. आणि संपूर्ण मुंबईकर, नवी मुंबईकर, कल्याणकर, बदलापूर, अंबरनाथकर आणि ठाणेकर यांच्या हालाला पारावार उरलेला नाहीये. तिकडे ठाण्यात खासदार नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये पण स्पार्किंग झालेलं आहे. पण यांच्यामधलं स्पार्किंग हे ठाण्यामध्ये राजकीय शॉर्ट सर्किट घडवेल का इथपर्यंतच मर्यादित आहे. तिथल्या सोयी सुविधा किंवा तिथल्या ठाणेकरांचं जीवन याच्या बाबतीत काहीच सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग ज्या वेळेला एकनाथ शिंदे बोलले त्यानंतर मग आदित्य ठाकरे कसे मागे राहतील. पण आज एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे आदित्य ठाकरेंनी अगदी स्पष्टच एकनाथ शिंदेचं नाव घेतलं. कारण एरवी ते मिंदे, ते दाढीवाले वगैरे असलं काहीतरी बोलून टोपण नावाने बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज मुंबईकरांसाठी आदित्य ठाकरेंनी थेट शिंदेंवर हल्ला केलाय. काय म्हणतायत आदित्य, आपण बघूया. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत, पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत. हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही. आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे. पण सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता, कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला. बघा, रेड अलर्ट हा काही नवीन नाहीये. रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा, पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो, कामं करत असायचो, आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो, पंप लावायचो. हिंद माता जे 2 वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं, ते तिथे परत पूर कसा येऊ शकतो, तिथे पाणी भरूच कसं शकतं. तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं. आता आपण पाहिलं की शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. पण आता त्याच वेळेला आशिष शेलार जे मुंबईच्या एकूणच मुंबईचं प्रशासन, मुंबईची नगर रचना, मुंबईतल्या वेगवेगळ्या सोयी सुविधा यांच्यामधले मेरिट होल्डर विद्यार्थी म्हणून समजले जातात. मुंबई आणि नागरी समस्यांच्या बाबतीत ते स्कॉलर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण आहे. ते मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत. पण आता आशिष शेलार हे सुद्धा काही मुंबईच्या उपनगरांसाठी फार चांगलं करू शकलेले नाहीयेत. आणि त्यामुळे अधिकारी असो किंवा नेता असो, तो कितीही ब्रँडेड असो, या तिसऱ्या पावसानेच या सगळ्या ब्रँडेड मंडळींचा बँडबाजा वाजवलाय इतकंच खरं. आता मुंबई असो, ठाणे असो, नवी मुंबई असो किंवा कल्याण, बदलापूर, शहापूर, अंबरनाथ किंवा डोंबिवली असो, या सगळ्या नगरांमध्ये आणि महानगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना
फक्त आकाशातला देवच सांभाळू शकतो. कारण जेव्हा आकाशातला पाऊस बरसतोय त्यावेळेला आपल्या तोंडाच्या वाफा हे राजकीय नेते दौडत बसलेले आहेत, पण त्यातून या नागरिकांच्या पदरी काही पडणार नाहीये. हा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता आहे. मग कधी हिंदमाताच्या पंपिंगबद्दल बोललं जाणार, कधी वरळीतल्या समुद्राच्या भरतीबद्दल बोललं जाणार, आणि प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस या नागरी वस्तीतल्या नागरिकांच्या सोयी सुविधांना मात्र दिवसा गणिक ओहोटी लागते. हे बघायला मात्र कुणालाच वेळ नाहीये. आणि त्यामुळेच आपल्याला आता असं खंतपूर्वक म्हणावं लागतंय की या नागरिकांना आता फक्त आकाशातला पाऊस बरसत असताना आकाशातला देवच वाचवू शकतो. नेते आणि अधिकारी त्यांची बडबड हे सगळं या सामान्य नागरिकांसाठी फिजूल आहे, इतकंच खरं. मित्रहो, आपल्याला काय वाटतं या संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई किंवा या कल्याण डोंबिवलीची जी दाणादाण उडालेली आहे, याला कोण जबाबदार आहे? राज्य सरकार जबाबदार आहे? पालिका प्रशासन जबाबदार आहे? की आणखी कोणी जबाबदार आहे? आपलं जे काही मत असेल ते आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा. आणि दादा आणि भाई या दोघांचाही पुरता बँडबाजा वाजलेला आहे, मग तो राजकीय असेल किंवा प्रशासकीय असेल. आपल्याला काय वाटतंय या संदर्भात आपण संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया जर आमच्यापर्यंत पाठवल्यात तर त्यावर आपल्याला पुढचा व्हिडिओ करता येईल. मित्रहो, सध्या या सगळ्या नगरांची आणि उपनगरांची स्थिती खूपच वाईट आहे. पाऊस उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे आपण आपली स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची, विशेषतः लहान मुलांची आणि वयस्क नागरिकांची काळजी घ्या आणि स्वतःला सांभाळा. आपल्या मालमत्तेचं रक्षण करा, कारण या नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर विसंबून काहीच होणार नाही. मित्रहो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.